मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये कधीही तडजोड केली जाणार नाही. त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल. महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा अजेंडा राहील असा शब्द या निमित्तानं मी आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला देऊ इच्छितो. संघर्ष हा केवळ एक शब्द नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा श्वास आहे. सामान्य माणसाच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपण प्रत्येक वळणावर संघर्ष केलाय. आणि जेव्हा नेतृत्वामध्ये आदरणीय अजितदादांचे नाव येते, तेव्हा या संघर्षाला एक वेगळीच धार मिळते. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत, मंत्रालयाच्या फाईल्सपासून ते थेट जनतेच्या बांधापर्यंत, लोकहितासाठी अहोरात्र घेतलेले कष्ट आणि घेतलेले धडाडीचे निर्णय, हाच आमचा संघर्ष आहे. जिथे संघर्ष संपतो तिथूनच जन्माला येतो एक नवा संकल्प. एक संकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा. एक संकल्प युवकांच्या हाताला रोजगार आणि महिलांना सुरक्षित सक्षम आयुष्य देण्याचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे. आधुनिक, पुरोगामी आणि बलशाली महाराष्ट्राचे आदरणीय अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण दृढ संकल्पाने काम करत आहोत व पुढेही करत राहू. समर्पण, संघर्ष, संकल्प, आम्ही घडवतोय नवा महाराष्ट्र. एकच वादा, अजितदादा